सूरज शिंदे यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. उत्कर्ष विकास मंडळ अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ दादा मिसाळ, एक मोठं समाजसेवेतील मोठं नाव आहे आणि या ठिकाणी मात्र ऑफ साईडला तटवलेला चेंडू. 4 धावा मिळत आहेत या ठिकाणी. सावकार बॅरल चौकार. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती 7. त्याचप्रमाणे सह्याद्री क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जयेश दादा विचारे यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचाही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करीत आहोत. मी हर्षद दादांना विनंती करतो की विचारे दादांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मात्र सूरज खेडेकर, मोठं नाव, मोठी कामगिरी आहे त्यांची, मोठा अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून ते खेळतात आणि या ठिकाणी मात्र आज उसर्गाच्या मैदानावरती काहीसा तोल जातोय. पंचांचे हात समांतर होत आहेत आणि वाईट चेंडूचा इशारा. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली होती 9 धावा. 9 ग्रह या ठिकाणी आपल्या पाठीशी लागलेले दिसून येत आहेत. त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवावा लागेल. या ठिकाणी मात्र उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू. या ठिकाणी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. या ठिकाणी मात्र आपल्याला सातगाव खेळाडूंची या ठिकाणी आपल्याला शिस्तीचं या ठिकाणी आपल्याला एक अनोखा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरोखर आपल्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या. चला, सामने मात्र या ठिकाणी आपल्याला जलद गतीने खेळावेच लागतील. या ठिकाणी सूरज दादांचे षटक चालू आहे. या ठिकाणी मात्र मोठा फटका. या ठिकाणी सीमारेषे पार मिळाल्या 4 धावा. मोठा षटकार, मोठा चौकार. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली होती 14. हालो या सामन्यांसाठी मोठं योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ते अशोकजी मेंगे साहेब, गावडे साहेब, प्रकाशजी कावनकर साहेब, सन्माननीय नायनाक साहेब, दशरथजी पाटील साहेब आणि आमचे आधारस्तंभ सन्माननीय मेंगे साहेब यांच्या माध्यमातून या आणि या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण रणजित पाटील यांच्याकडून. या ठिकाणी मात्र मोठं नाव आहे सोमजाई क्रिकेट मधील रणजित पाटील. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू. या ठिकाणी आपल्या बीट होतो या ठिकाणी फलंदाज. या ठिकाणी मात्र धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. यानंतर होणार सामना बापा 11 कोळबांद्रे आणि A2Z सडवे 2. पुढील सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. या ठिकाणी मात्र मोठी अपील, परंतु या ठिकाणी मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही. सचिन जरी या ठिकाणी सूरज दादा या ठिकाणी अपील करत असतील तरी मात्र नावामध्ये दम आहे. 10 नंबरची जर्सी आहे पाठीवरती. सर सचिन या ठिकाणी मात्र मोठे पंच. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र आपल्या ऑफ साईडला तटवलेला चेंडू. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तयार. 2 धावा मिळतात या ठिकाणी. याचबरोबर या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती 17. हमको कोई नहीं है खतरा. धावा झाल्यात 17.
यानंतर होणारा पुढील सामना असेल बाप्पा 11 आणि ए टू झेड सडवे. दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. हे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल सडवे विरुद्ध बाप्पा 11. आणि पुढील दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 2 षटकाचे होणार आहेत याची देखील संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. जर दोन्ही बाप्पा 11 आणि ए टू झेड सडवे या संघाचे दोन्ही जर खेळाडू असतील जेवणाच्या लाईनमध्ये तर त्यांनी जेवण सोडायचं आहे आणि जिथे खेळण्यासाठी यायचं आहे. लवकरच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था नंतर केली जाईल. या ठिकाणी मात्र हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण करण्यामध्ये या ठिकाणी यश मिळतंय. आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, या ठिकाणी मात्र धावचीत होतोय. निराश होऊन या ठिकाणी गावदेवी रुकी संघाचा मात्र निराश होऊन परततोय गावदेवी रुकी संघाचा हा फलंदाज. या ठिकाणी मात्र रामा सुद्धा निराश स्वतःच्या गोलंदाजीवरती, कारण ते यश मिळालं नव्हतं. आणि आज या ठिकाणी मात्र सूरजची खेळी पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांचे थोरले बंधू या ठिकाणी उपस्थित. खरोखर चला फटाफट पंच, सामना लवकर काय ते चालू करायचंय. शाहरुख गावदेवी रुकी कडून आता मात्र फलंदाजीसाठी गेलाय तो शाहरुख. खतरों का खिलाडी, भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जे मोठं नाव आहे शाहरुख, आता मात्र या ठिकाणी खेळायला आहे तो रुकी संघाचा शाहरुख. पाटील साहेब ओके, हा चला. चला बाप्पा 11 कोळबांद्रे, ए टू झेड सडवे. पंच निर्णय काय आहे? पंच आउट नाही ना? प्रवीण दादा जरा इकडे या.
मात्र पुढील चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका हवेमध्ये चेंडू या ठिकाणी मात्र मिळत आहेत 6 धावा. रॉयल षटकार शाहरुख यांच्या मी मागाशी म्हटलं होतं की या ठिकाणी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये मोठं नाव आहे अभिनेता शाहरुख यांचं आणि या ठिकाणी मैदानावर गावदेवी रुकी संघाकडून शाहरुख 6 धावा मिळत आहेत. या ठिकाणी मात्र गोलंदाजीसाठी नितेश शिमे शेजारील 2 गावं या ठिकाणी मात्र आज त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी पाहायला मिळते. जरी मैत्रीपूर्ण लढत असली तरी मात्र कडवी सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक रणजित या ठिकाणी मात्र 1 धावेवरती समाधान. कारण जर का पाटील आणि वाघ याच्यामध्ये जर का चेंडू आणि शिकार जर असेल तर मात्र ती कधीच निसटत नाही आणि याचाच आपल्याला प्रत्यय आला येतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक रणजित यांच्याकडून. 1 धावेवरती समाधान. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र फलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न बीट झालाय आणि याचबरोबर संघाची धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या आहे 29. चला या ठिकाणी मात्र पुढील चेंडू या ठिकाणी मात्र उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू सीमारेषेकडे वाटचाल करतोय. या ठिकाणी मात्र 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती या ठिकाणी मात्र धावचित होतोय. मोठी विकेट या ठिकाणी शाहरुखची. या ठिकाणी मात्र सिनेमा पडला. चला ए टू झेड सडवे आणि बाप्पा 11 कोळबांद्रे यांच्यामध्ये आता होणारा सामना. दोन्ही संघ नायकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली होती 31. या ठिकाणी मात्र शाहरुखची जागा घेण्यासाठी नईम शाहरुखची जागा घेण्यासाठी गेलाय तो नईम. जरी चित्रपट पडला असला तरी यात्रा मात्र नवीन करणार तो नईम. चला सामने जलद गतीने चालवायचे. यश दादा प्लीज आय रिक्वेस्ट टू यू. चला पुढील चेंडू या ठिकाणी मात्र ऑफसाईडला तटवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी मात्र एसटीच्या पूर्णतः बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते अतिरिक्त. वाईडचा इशारा पंचांचा. संघाची धाव संख्या झाली ती 32. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू पुन्हा एकदा षटकाची समाप्ती. पंच यश यांचा इशारा. या ठिकाणी मात्र आव्हानात्मक धावसंख्या 32 आणि सोमजाई संघाला या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे 32 धावांचं. तुम्हाला मात्र 33 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला मोठं आव्हान आहे मित्रांनो. आव्हान जरी मोठं असलं तरी सांघिक कामगिरीच्या जीवावरती आपण यश संपादन करू शकतो आणि ती संधी ती नामी संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे आणि आपल्याकडे मोठे नामवंत आणि नामचित खेळाडू या ठिकाणी आपल्या संघामध्ये आहेत. सोमजाई मातेचा विजय होतोय आणि या ठिकाणी मात्र आपल्या संघाला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करून पुन्हा एकदा परत घेऊन येत आहेत ते रामा सूरज. एक मोठा अनुभव. खरंच मगाशी सर मनीष सर मी बोललो की एक दापोली प्रीमियर लीग मधील एक मोठं नाव आहे सूरज खेडेकर आणि एक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून खेळण्याचा मोठा अनुभव या ठिकाणी मात्र सूरजला आहे. त्याच्यामुळे आपल्या फलंदाजीतून षटकार आणि चौकाराच्या जीवावरती या ठिकाणी मात्र आपल्या संघाला या ठिकाणी विजयी करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी येते प्रयत्न करतील या शंकाने. परंतु या ठिकाणी मात्र गावदेवी रुकुई हा मोठा नामवंत आणि नामची संघ आहे. या ठिकाणी या संघामध्ये मोठ्या
खेळाडूंचा या ठिकाणी भरणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मंदारजी किसबिले मगाशी आपल्याला सुमधुर संगीताची साथ देत होते, परंतु आता मात्र ते मैदानावरती हजर होते, त्याच्यामुळे जरा थोडेसे या ठिकाणी संगीत मात्र या ठिकाणी स्टॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला गावदेवी रुकी संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाठवायचा आहे. तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. चला रुकी गावदेवी संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. बाप्पा 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी आपल्याला पहिला पुकार दुसरा पुकार झालेला आहे. वारंवार विनंती करण्यात येते, जर का तिसरा पुकार केला आणि तुम्ही जर आला नाही तर संघ बाद करण्यात येईल. या ठिकाणी मात्र रुकी संघाचा शैलू आपल्या अंगात असणाऱ्या हजारो पैलू आणि आता उपस्थित आहे शैलू. अभिनंदन. चला सामना जलद गतीने चालू करायचा आहे. या ठिकाणी मात्र आता आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती आहेत ते सूरज आणि या ठिकाणी मात्र आता पुढील होणारा सामना A to Z सडवे आणि बाप्पा 11 कोळबांद्रे आणि टॉस मात्र या ठिकाणी विन झालेले आहे ते A to Z सडवे आणि या ठिकाणी मात्र फलंदाजी स्वीकारलेली आहे A to Z सडवे संघाने. प्रमोद या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती आहे तो सूरज, नॉन स्ट्राईक वरती आहे तो प्रमोद. मागच्या याच मैदानावरती एक सांघिक कामगिरी केली होती ती प्रमोद याने, सातत्याने 2-2 रन करून 2-2 रनाची भर करून आपल्या संघासाठी विजयी कामगिरी केली होती. आणि या ठिकाणी मात्र मागील बंटी स्मृती चषकामध्ये या ठिकाणी आपल्या विजयी करण्यामध्ये जो मोलाचा हातभार होता तो प्रमोद याचा होता. आणि मी हा सामना एक हाती लढवला होता तो प्रमोदने आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. खरंच प्रमोदचा या ठिकाणी राहुल द्रविड यांची आठवण करून देतात ते या ठिकाणी प्रमोद. आणि या ठिकाणी मात्र पुढील चेंडू या ठिकाणी मात्र झेल सुटलेला सूरज याचा मित्र, असं करून जमणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण मोठा झेल सोडतोय आपण, वाघाचा झेल सोडतोय. कारण वाघ जर का गुहेतून बाहेर आला तर मात्र तो शिकार करणार आणि सूरज या ठिकाणी वाघ आहे, कारण मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्यांचे थोरले बंधू या ठिकाणी पाठीशी. चला पुढील चेंडू या ठिकाणी मात्र आपल्या ऑफसाईडला तटवलेला चेंडू, एक धाव मिळते. मी मागाशीच म्हटलं होतं की जर का धाव फलक हलता ठेवायचा असेल तर प्रमोद मात्र मोठी या ठिकाणी कामगिरी नक्की करू शकतो, कारण सोमजाई संघाचा जो कोहिनूर हिरा म्हटला जातो तो आहे प्रमोद. आणि प्रमोदची या ठिकाणी फलंदाजी पाहण्यासाठी सर्व क्रिकेट रसिक या ठिकाणी आतुरलेले असतात खरोखर. चला या ठिकाणी मात्र पुढील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू, एक धावेवरती समाधान. संघाची धाव संख्या होती ती 3 धावा. चला सोम शिंदे घराण्याचा मोठा वारीस संघाचा हॅलो 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 या ठिकाणी मात्र मोठा झटका, प्रमोद या ठिकाणी बाद होतोय. आणि या ठिकाणी मात्र त्याची जागा घ्यायला जातोय तो निलेश खरोखर या ठिकाणी मात्र
खरोखर आता संघाला गरज होती ती प्रमोदची, परंतु या ठिकाणी मात्र मोठा झटका मिळतोय तो सोमजाई असोन संघाला. आणि या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो निलेश. सूरज आणि निलेश ही मात्र मोठी धावसंख्या उभारण्याकडे कल असेल त्यांचा, कारण का जर का आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर मात्र आपल्याला सूरजला आणि निलेशला मोठी कामगिरी करावी लागेल, कारण का तुमच्यावरती मोठी भिस्त आहे. आणि ही जर तुमची जर बीसी चालवायची असेल, जर का तुम्हाला जर तुमची बचत करायची असेल तर मात्र तुम्हाला खेळावं लागेल संघासाठी. या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. संघाचा चौकार म्हणजे 4 धावा आता या ठिकाणी धाव फलकावरती लागतायत. थोडस जसा शेअर मार्केट वधारतो तशी धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला वधारताना पाहायला मिळत नाही. या ठिकाणी मात्र 4 धावा. या ठिकाणी मात्र नो चेंडू आणि या ठिकाणी मात्र षटकार. 7 धावा मिळतात या चेंडूवरती. मी बोललो होतो अनुभव हा मोठा असतो आणि ज्या खेळाडूला अनुभव असतो तो मात्र यशस्वी होतो. आणि या ठिकाणी मात्र सूरजला अनुभव आहे कारण आणि तो यशस्वी होणार यात मात्र काही शंका नाही. आणि या ठिकाणी मात्र सपोर्ट सिस्टीम पाठीशी, थोरले बंधू पाठीशी, मित्र पाठीशी, प्रशांत गाठीशी आणि हा अनुभव पाठीशी रामाच्या. चला सूरज उर्फ रामा. या ठिकाणी मात्र मोठा फटका, सीमारेषेकडे वाटचाल. या ठिकाणी मिळतात 4 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 15. मी बोललो होतो जर का अनुभव मोठा असेल तर खेळाडू नक्कीच मोठा होतो. आणि मित्र पाठीशी, थोरला बंधू पाठीशी संघाची धावसंख्या झाली ती 15. प्रवीण पाटील आता मात्र त्यांचा संघ आहे त्याच्यामुळे मुनातानाची काय त्यांना तमा नाही. आणि बाउंड्री लाईन वरती खरोखर मी सातत्याने याच मैदानावरती पाहिलंय, भरपूर सामने पाहिले, परंतु जो व्यक्ती या सीमेरेषेवरती ठाण मांडून उभा असतो तो हा प्रवीण पाटील. संघासाठी मोठं योगदान असतं त्यांचं. वारंवार मागाशी सुद्धा स्वतः त्यांच्या दुसऱ्या एकाच टीम मधून ते खेळत होते. या ठिकाणी सोबत प्रशांत आणि पाटील सामना या ठिकाणी पाहतायत, कारण समजाई संघ त्यांचा आहे. आज जरी स्वतः आयोजक असतील तरी सुद्धा या ठिकाणी त्यांचा संघ खेळतोय. या ठिकाणी कुणबी विकास सेवा संघ सातगाव सोनगट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. आणि या मंडळाचे जे अर्थमंत्री म्हटले जातात, ज्यांच्याकडे तिजोरीची चावी असते, ती चावी ज्यांच्याकडे आहे ते मात्र प्रवीण पाटील आज मात्र या ठिकाणी ठाण मांडून उभे आहेत सीमारेषेवरती. चला या ठिकाणी मात्र काहीसा शांत वातावरण, थोडीशी पोटाची भूक या ठिकाणी भागलेली आहे. थोडासा जो थकवा होता तो या ठिकाणी मात्र काहीसा कमी झालेला आहे. या ठिकाणी मात्र नो बॉल. पंच कसला नो बॉल आहे? चला पंच या ठिकाणी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. खरोखर यश एक मोठा अनुभव पाठीशी. यामुळेच पंच या ठिकाणी राहताना खरोखर एक मोठा अनुभव असतो आणि तोच अनुभव या ठिकाणी आता आपल्याला त्याचा एक अनुभव आला. आणि एकदा मोठा फटका या ठिकाणी मिळत आहेत 6 धावा. मोठा फटका 6 धावा. आणि या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या वधारलेली पाहायला मिळते. षटकार, रॉयल षटकार, निलेशच्या बॅट मधून मिळालेला हा षटकार. या ठिकाणी प्रवीणदादा पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जर का निलेशने सलग 3 षटकार मारले तर त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी निलेशसाठी.
चला सामने जलद गतीने चालू करत आहेत निलेश आणि सूरज. मोठी जोडी या ठिकाणी उपस्थित आहे मैदानावरती ठाण मांडून आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि टेन्शन घेणारा मोठा माणूस या ठिकाणी 11 खेळाडूंचं टेन्शन ज्याच्या पाठीशी ज्याच्या डोक्यावरती असतो तो मात्र सीमारेषेवरती उभा आहे. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. संघाची धावसंख्या असते, संघाची धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी मात्र फलंदाज पुन्हा एकदा बीट. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वधारते 1 ने. धावफलक हलता. या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा सूत्र सूरज खेडेकर यांच्या हातामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चोरटी धाव. सुंदर समीकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते या सामन्यामध्ये. गोलंदाजी आणि फलंदाजीचा आणि त्याचा मनमुराद आनंद मिळतोय तो आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना. आणि या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 24. आणि स्वतः या ठिकाणी मात्र सूरज मैदानावरती ठाण मांडून उभा, त्याच्यामुळे समजाई संघाला कोणतीही अडचण नाही. या ठिकाणी मात्र रुकी गावदेवी संघाचा या ठिकाणी मात्र मोठा फटका मिळतायत. 6 धावा. मोठा फटका षटकार व्यार षटकार 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 30. या ठिकाणी मात्र गावदेवी संघाच्या कोट्यामध्ये काहीच निराशेचं वातावरण, कारण का पहिला संघ त्यांचा पराभूत झाला होता. आता मात्र अजून दुसरा संघ या ठिकाणी पराभवाच्या छायेत वावरतोय, त्याच्यामुळे थोडंसं नैराश्याचं वातावरण या ठिकाणी रुकी गावामध्ये असोड 7 गावामधील एक मोठं गाव रुखी. आणि या रुखी गावच्या 2 टीमने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. आणि त्यामधील मात्र पहिला संघ हा पराभूत झाला होता. आणि आता मात्र गावदेवी संघ या ठिकाणी पराक्रमाची पराकाष्ठा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. परंतु यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, यश मिळवण्यासाठी झटतोय, परंतु या ठिकाणी पंच यश उपस्थित. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. चला या ठिकाणी मध्ये अतिथी देवो भव कक्षामध्ये सुद्धा मोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू, या ठिकाणी मात्र मोठा फटका आणि या ठिकाणी मात्र 6 धावा. या ठिकाणी मात्र विजयी षटकार, बॅक पायपर षटकार, 6 धावा. आणि मात्र विजय आपल्या खिशात घेऊन या ठिकाणी पॅवेलमध्ये परततोय तो सूरज आणि निलेश. मी मागाशी म्हटलं होतं की जरी का गावदेवी संघ रुखी जरी का मोठा संघ असेल तरी मात्र या ठिकाणी मात्र समजाई संघामध्ये मोठा अनुभव आणि पाठीशी असलेला रामा म्हणजे सूरज या ठिकाणी उभा आहे. तोपर्यंत या ठिकाणी समजाई क्रीडा संघाला या ठिकाणी कोणताही धोका नाही. या ठिकाणी मात्र समजाई संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला या ठिकाणी मात्र पुढील होणारा सामना A to Z सडवे विरुद्ध बाप्पा 11 कोळबांद्रे.